तुम्हाला नंतर वरती बोलवतोय. दादा 2 मिनिटं दादा. अजून ते त्यांना नंतर वरती बोलवतो. तर त्यानंतर काय झालं, माझी विहिर साईड तिकडे इकडचं अनुताई हॅलो हॅलो हॅलो. नाही 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 तू जा ना. जयंती आहे आणि तुम्ही सगळे शांत. आशाताई आज आर डी बर्मन यांची जयंती आहे. तुमचे जुने सहकारी, तुमच्या खूप आठवणी आहेत. कसं पाहताय आज त्यांच्या आठवणीबद्दल काय सांगाल? इतकी वर्ष तुम्ही त्याच्यासोबत काम केलेलं आहे, कसं पाहताय त्यांची जयंती आहे? खूप वर्ष काम मी त्यांना भेटलेले आहे जवळजवळ ते काहीतरी 19 असते मॅट्रिकवर नापासून आले आणि त्यांच्या वडिलांकडे काम करत होते. त्यांच्या वडिलांकडे काम करते तेव्हापासून बात भी बोलेंगे, हिंदी में बात करो. बोला बोला. एक एक भाषा मराठी पेपर जास्त आहेत का? पेपरचं काम आमचं बोललो ना, मिनिस्टर बोलले होतं. हा तर मी त्यांना नव्हतो घ्यायला. अरे कोण बोलताय तिकडं? माझी सून बोलते. तर खूप वर्ष मी त्यांना म्हणजे ओळखत होतो आणि बरंच काम केलं. मी बरेचशी गाणी त्यांची गाणी जवळजवळ मला वाटते की माझी गाणी त्यांच्याकडं 840 गाणी की त्यांची गाणी आहे आणि दीदीची गाणी आहेत 363. किशोर कुमारचे 558 आणि बाकीच्यांची फार थोडी एक 2. तर मी खूप काम केलं त्यांच्याकडे आणि
बरंचसंच काम म्हणजे खूप पॉप्युलर झालं त्यांचं. 50-50 वर्ष झाली जागतिक गाण्यांना दम मारू दम बोलले. ही गाणी अजूनही लोकांना आवडतात. आणि मला सगळे म्हटले जातात की नवीन म्युझिक पाहिजे, नवीन म्युझिक पाहिजे, असं आहे तसं आहे. पण गातात लोक तीच जुनी गाणी गातात, तीच मुलं पण तीच गातात, घरातल्या बायका पण तीच गातात. कोणी मॉडर्न संगीत ऐकलेलं मला असं वाटत नाही की फार ते चालतं म्हणून. पण आय नो, मला जास्त याच्यातून इंटरेस्ट नाही. आता तुम्ही विचारा काय. त्यांची आमचा वाढदिवस होता ना, त्यांचा वाढदिवस. तो वाढदिवस या घरामध्ये जवळजवळ, या घरामध्ये आणि दुसऱ्या घरामध्ये ओडिनामध्ये तिथं टेरेस होता. तिथं 60-60 लोक यायचे, सगळे आर्टिस्ट, म्युझिक डायरेक्टर, नंतर रायटर वगैरे हे सगळे यायचे. आणि मी जेवण करायला मी फक्त माझं स्वयंपाकघरातच काम असायचं. एक दिवस आधीपासून स्वयंपाकाला सुरुवात करायची आणि सगळं जेवण माझ्या हातात असायचं. आणि त्यामुळंच माझं जेवणाचं नाव जास्त झालं इंडस्ट्रीमध्ये, की जेवण चांगलं करते म्हणून. आणि कधी कधी घरात असायचा, कधी कधी खंडाळ्याला जायचं, कधी कधी कलकत्त्याला जायचं, कलकत्त्याला जाऊन तिथं. पण त्याचं असं हे नव्हतं की जास्त माणसं बोलवणं वगैरे असं. फक्त स्वतःच्या मित्रांमध्ये त्याला आवड होती आणि ती तसंच आम्ही त्यांचे वाढदिवस केलेले. तुमच्या ह्याच्यात किंवा फिल्म इंडस्ट्रीला त्याच्यापासून प्रेरणा मिळेल अशी? प्रेरणा म्हणजे त्याचं जे गाणं होतं, त्याच्या ज्या ट्यून होत्या, त्या सगळ्याच प्रेरणा होत्या. कारण त्याच्यामध्ये नवीन नवीन काहीतरी तो करायचा. कुठं हा हा करायचा, कुठं हा हा करायचा, कुठं हू करायचा, कुठं काहीतरी वेगळं करायला सांगायचा. कधी कधी आवाज बदल असं असं सांगायचं. आणि खूप उंच माझा त्याने जितका नेता येईल तेवढा नेलेला आहे. मिर्जा मैंने कहा त्याच्यामधलं तो हा असा करून आहे. किती काळी 4ला तो सूर आहे. तर म्हणजे त्यांच्या बरोबर असं खूपच गाणं शिकायला मिळालं. माझं पण म्हणजे त्यांना मदत होती त्या गाण्यांमध्ये, ज्या गाणी तिचा आवाज काय करायचं आणि त्यामुळं म्हणजे कुठं होते मी, काळे 4 मध्ये तो सूर लावला होता. आणि त्यानंतर सगळी गाणी तो अशीच करत गेला. जॅझ त्यानं आणला पहिल्यांदा, बॉसानोवा त्याने आणला, सगळे नवीन नवीन इन्स्ट्रुमेंट आणि रिदम और आवाज हे सगळं त्यांनी नवीन करायला लागलं. आणि त्यामुळं माझं गाणं समृद्ध झालं. माझ्या गाण्यामध्ये मला नवीन एक रस्ता मिळाला की मी हे पण करू शकते, मी हे पण करू शकते. माझी जी कॅपॅसिटी होती त्यानं सगळी बाहेर काढली. तशी दुसऱ्या लोकांनी केलं नाही. दुसरी लोक अशीच गाणी बनवायची, तशीच गायची. जसं आपल्याला काही करायला मिळावं आर्टिस्टला, हे जे असतं ते त्यांनी पुरं केलं. म्हणजे त्यांनी असं गायला दिलं, असा विचार करायला दिला की आम्ही काहीतरी चांगलं करावं. आप लोगों का जवळचं आहे. ऐसी मेमोरीज बतानी चाहेंगी आप जो लोगों को नहीं पता हो, जो आपने काफी अच्छे शेयर की आरडी जी के साथ? इतना नहीं याद नहीं, अभी इतना याद नहीं. तो कोई एक गाना लेना बताना चाहेंगी जो शूट करने में काफी कठिनाई आई हो? शूटिंग में तो कोई कठिनाई नहीं होती, तो कैमरा में शूट होता है, आर्टिस्ट के रिकॉर्ड गाने में, रिकॉर्डिंग में रिकॉर्डिंग में बहुत मेरे को कभी तकलीफ नहीं है. मैं बहुत इजी गाती हूँ गाने, उनके गाने सब इजी गाती. अभी जो गाएंगे उनको तकलीफ होगी, वो नहीं गा पाएंगे वो गाने जो मैंने गाए.
ताई सध्या राज्यामध्ये सध्या राज्यामध्ये हिंदी भाषेचा विषय सध्या चर्चेमध्ये आहे. आणि मराठी दोन भाषा ठाकरे बंधू एकत्र येण्याचे तुमचे ठाकरे बंधूंशी सौख्याचे संबंध आहेत, एकत्र यावं असं सुरू आहे. काय वाटते? मला आशिष शेलार एवढेच माहिती आहेत, बाकी कुठलेही लोक मला माहिती नाहीत. पण राजकारणामध्ये माझा काहीही संबंध नाही आणि मला राजकारण बरं, चला, 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 चला. मराठी भाषा अनिवार्य असावी. नको, नको, नको. ते नंतर राजकारणी नको.